तर नमस्कार मित्रांनो, आपण सध्या लेक्चर सिरीज चालू केलेली आहे MS सेटची. तर बघू शकता तुम्ही. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर काल आपण पहिला टॉपिक पाहिला होता. तर आज आपण दुसरा टॉपिक पाहणार आहोत, संशोधन अभियोग्यता म्हणजेच रिसर्च ॲप्टिट्यूड. याच्यामधले आपण सर्व टॉपिक म्हणजे या टॉपिकमध्ये सर्व घटक आणि याच्यावरती 2019 पासून 2024 पर्यंत जे क्वेश्चन पेपर आलेले होते ते सर्व बघणार आहोत. तर चला मग या टॉपिकला सुरुवात करूया. हे जे लेक्चर आहे ते शेवटपर्यंत बघा, कारण की कालचं लेक्चर बी कामाचाच होता, त्यांनी बघितले. ज्यांना नोट्स वगैरे पाहिजे असते याच्याबद्दलच्या, तर डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर दिलेला आहे, तिथं मेसेज करा आणि MS सेट 2025 असा मेसेज करून द्या. म्हणजे तुम्हाला ज्या चॅप्टरच्या नोट्स पाहिजे त्या चॅप्टरच्या पाठवले जातील, तसं मेन्शन पण करा. तर चला आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. तर आजचा टॉपिक आहे संशोधन अभियोग्यता. संशोधन अभियोग्यता म्हणजेच रिसर्च ॲप्टिट्यूड. तर संशोधकाची गुणवैशिष्ट्ये काय काय, संशोधनाच्या अंगी कोणती कोणती गुणवैशिष्ट्ये असावी हे या टॉपिकमध्ये बघणार आहोत. तर चला याला सुरुवात करूया. तर सर मायकल फॉरेस्ट यांनी 3 गुणांचा उल्लेख केला. संशोधकाच्या अंगी 3 गुण असले पाहिजे असं सर मायकल फॉरेस्ट यांचं म्हणणं आहे. तर ते 3 गुण कोणते तर ते बघूया. 1 नंबर आहे संशोधन आपल्या विषयाशी आणि उद्दिष्टांशी एकजीव असावा. नंबर 2 आहे संशोधक सतत जागरूक असावा. नंबर 3 आहे संशोधनकर्ता नीतिधैर्य असावे. संशोधनकर्त्यामध्ये नीतिधैर्य असावे असे सर मायकल फॉरेस्ट यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर संशोधकाचे इतर काही महत्त्वाची गुणवैशिष्ट्ये आहेत. हे गुणवैशिष्ट्य संशोधकामध्ये असणे महत्त्वाचेच आहे. तर ते कोणते गुणवैशिष्ट्ये आहेत ते पण बघूया. विषयाचे परिपूर्ण ज्ञान. जर संशोधकाला विषयाचे परिपूर्ण ज्ञान असेल तर संशोधन योग्य दिशेने होतं. त्याच्यानंतर आहे संशोधन पद्धतीचे ज्ञान. कोणत्या पद्धतीनं संशोधन करायचं हे बी संशोधकाला माहिती पाहिजे, तर योग्य संशोधन घडून येतं. त्याच्यानंतर आहे संशोधनातील अभिरुची. जर एखाद्याला संशोधनामध्ये अभिरुचीच नसेल तर संशोधन ते चुकू पण शकतं. त्याच्यामुळे संशोधनाची अभिरुची हे एकदम महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे निपक्षपाती. त्याच्यानंतर अनुभव. त्याच्यानंतर आहे वैयक्तिक दृष्टिकोन. संशोधनाला दृष्टिकोन माहिती पाहिजे की कसा संशोधनाचा दृष्टिकोन असतो, कसा नाही आहे. त्याच्यापायी थोडा संशोधनाचा पहिलाच अभ्यास असला पाहिजे. त्याच्यानंतर आहे मौलिकता. त्याच्यानंतर धाडसीपणा, जिज्ञासू व कल्पकवृत्ती आणि नीतिधैर्य आणि चिकाटी. याच्यावरती क्वेश्चन विचारलेला होता चिकाटीमध्ये की संशोधकाच्या अंगी खालीलपैकी कोणते गुणवैशिष्ट्य असते, तर त्याच्यामध्ये चिकाटी म्हणून दिलेलं होतं. याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे आयोगाने. त्याच्यानंतर आहे चांगल्या संशोधन प्रक्रियेचे निकष. चांगल्या संशोधन प्रक्रियेचे कोणते कोणते निकष आहेत ते बघूया. त्याच्यामध्ये येतं सुव्यवस्थित प्रक्रिया. नंबर 2 उद्देशपूर्ण योजना. नंबर 3 निरीक्षणावर आधारित. नंबर 4 सिद्धांताची व तत्त्वाची निर्मिती. नंबर 5 वस्तुनिष्ठ व तर्कसंगत. नंबर 6 ज्ञानवृद्धी. नंबर 7 नोंदी व प्रतिवेदना नेमक्या शब्दामध्ये मांडणे. तर त्याच्यानंतर आहे नंबर 8 चक्रीय प्रक्रिया. नंबर 9 नवीन तथ्यांचा शोध व जुन्या तथ्यांचे परिश्रम. नंबर 10 आहे कार्यकारण संबंधाचा शोध. नंबर 11 आहे तार्किक विवेचन. नंबर 12 आहे कल्पनाशक्ती व अंतर्दृष्टीची आवश्यकता. नंबर 13 आहे संभाव्यता प्रधान विचारसरणी. हे संशोधन प्रक्रियेचे निकष आहेत. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये आहे संशोधकाचे दृष्टिकोन. संशोधकामध्ये कोणता दृष्टिकोन असला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. तर हा आहे प्रत्यक्षवाद त्यालाच पॉझिटिव्हिजम म्हणतात. याच्यावरती आयोगाचा क्वेश्चन आलेला आहे याच्यावरती. आणि पोस्ट पॉझिटिव्हिजम ह्याच्यानंतरचा जो घटक म्हणजे पॉईंट आहे त्याच्यावरती बी आयोगाचे क्वेश्चन आलेले आहेत. तर चला हे नीट लक्षपूर्वक ऐका बघा आणि ऐका तुम्ही. तर ऑगस्ट कांत यांनी प्रत्यक्षवाद मांडलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की सामाजिक शास्त्राचा अभ्यास निरीक्षण, अनुभव, तुलना, सहसंबंध व वस्तुनिष्ठ दृष्टिकोन याद्वारे केला जातो. प्रत्यक्षवादाचा अभ्यास ह्याच्यामध्ये वैज्ञानिक पद्धतीवर भर. ह्याच्यावरती क्वेश्चन आहे की प्रत्यक्षवादामध्ये कोणत्या पद्धतीवर भर दिला जातो, तर वैज्ञानिक पद्धतीवर भर दिला जातो. याच्यावरती क्वेश्चन आहे. हे क्वेश्चन पण आपण नंतर बघणार आहोत. त्याच्यानंतर आहे प्रत्यक्षवादीची जे वैशिष्ट्य आहेत ते कोणते कोणते वैशिष्ट्य आहेत ते बघूया. तर त्याच्यामध्ये आहे घटनांच्या वास्तव आकलनाचा मार्ग, सामाजिक सामान्य नियमांचा शोध, अनुभवजन्य ज्ञानाच्या पद्धतीचा उपयोग, विज्ञानवादाचा उपयोग, प्रत्यक्ष अनुभवाला महत्त्व. हे पॉईंट महत्त्वाचा आहे की प्रत्यक्षवादी वैशिष्ट्यामध्ये प्रत्यक्ष अनुभवाला महत्त्व दिलं जाते. वैज्ञानिक दृष्टिकोनावर भर दिला जातो. वैज्ञानिक विचारांना नाकारते आणि
उपयोगितावर जास्त इथं उपयोगितेवर जास्त भर दिला जातो, पण धार्मिक विचारांना जास्त नाकारले जाते. कशामध्ये? तर प्रत्यक्षवादामध्ये. त्याच्यानंतर प्रत्यक्षवादी दृष्टिकोनाचे काही टप्पे आहेत, ते टप्पे पण बघून घेऊया. त्याच्यामध्ये पहिला टप्पा आहे संशोधन समस्येची निवड. हे टप्पे सिरियलनं पाठच असले पाहिजे. 1 नंबर आहे संशोधन समस्येची निवड. त्याच्यानंतर निरीक्षणाद्वारे समस्येशी संबंधित तथ्यांचे संकलन केले पाहिजे. त्याच्यानंतर तथ्याचे विश्लेषण आणि वर्गीकरण. नंबर 4 आहे संशोधन समस्येशी संबंधित वैशिष्ट्ये व नियमांची मांडणी. त्याच्यानंतर निष्क्रियाचे प्रतिपादन. हे जे 5 टप्पे आहेत ते 5 टप्पे सिरियलनं लक्षात असले पाहिजे. 1, 2, 3, 4 आणि हे 5. हे 5 कारण की याच्या क्रमावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात की प्रत्यक्षवादी दृष्टिकोनाचे टप्पे खालीलपैकी योग्य क्रमाने लावा किंवा जोड्या जुळवा म्हणून याच्यावरती क्वेश्चन विचारू जाऊ शकतात. आतापर्यंत विचारलं नाही पण विचारले जाऊ शकतात. याच्यावरती उत्तर प्रत्यक्षवाद म्हणजेच पोस्ट पॉझिटिव्हिझम याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. तर याच्यावर काय काय आहे ते बघून घेऊया आपण. F.H. डिग्वीज आणि जॉर्ज लंडनबर्ग यांनी हा पोस्ट पॉझिटिव्हिझम मांडलेला आहे. मापन आणि गणितीय पद्धतीवर आधारित. याच्यावरती क्वेश्चन आहे. मापन व गणितीय पद्धतीवर आधारित कोणत्या वाद आहेत? तर त्याच्यामध्ये उत्तर प्रत्यक्षवाद म्हणजेच पोस्ट पॉझिटिव्हिझम आहे. त्याच्यानंतर आहे संशोधनात संख्यात्मक, व्यवहारात्मक व वस्तुनिष्ठता यांना महत्त्व दिले जाते. तर याच्यामध्ये जे उत्तर प्रत्यक्षवादाचे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आपण बघून घेऊया. त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे अनुभव व तार्किक समन्वय. नंबर 2 आहे वैज्ञानिक व सामान्य व्यक्तीच्या तर्कात समानता. नंबर 3 आहे वैज्ञानिक पद्धतीवर भर. याच्यावरती क्वेश्चन आहे वैज्ञानिक पद्धतीवर भर आणि वैज्ञानिक साधनांचा उपयोग. पहिला जो होता तो प्रत्यक्षवादामध्ये कसल्यावर भर दिला जात होता, धार्मिक शिजेवर वापर केला जात नव्हता. तर इथं वैज्ञानिक साधनांचा उपयोग आणि वैज्ञानिक साधनावर जास्त भर दिला जातो. त्याच्यानंतर आहे अन्वयार्थ प्रतिमान. अन्वयार्थ प्रतिमान हे काय म्हणतंय? J.B. विको आणि डिल्थे व मॅक्स वेबर यांनी हे अन्वयार्थ प्रतिमान मानलेलं आहे. प्रत्यक्षवादाला पर्याय म्हणून अन्वयार्थ प्रतिमान वापरले जाते. याच्यावरती क्वेश्चन आहे प्रत्यक्षवादाला पर्याय म्हणून कोणते प्रतिमान वापरले जाते? तर तो आहे अन्वयार्थ प्रतिमान वापरले जाते. त्याच्यानंतर आहे केवळ वैज्ञानिक दृष्टीने समाजाचे परिपूर्ण आकलन करता येत नाही. कोणत्या दृष्टीने? तर वैज्ञानिक दृष्टीने समाजाचे परिपूर्ण आकलन करता येत नाही असं अन्वयार्थ प्रतिमानाचा उद्देश आहे. त्याच्यानंतर आहे चिकित्सात्मक प्रतिमान. चिकित्सात्मक प्रतिमानामध्ये काय म्हणतात? चिकित्सात्मक प्रतिमान काय म्हणतात तर कार्ल मार्क्स, एरिक फ्रॉम, मॅक्स होरखीर आणि बेंजामिन हर्बर्ट मर्क्यूज आणि T.W. एनडो लुकास यांनी हा चिकित्सात्मक दृष्टिकोन मांडला आहे. यांनी याला विकासाला चालना दिलेली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रभावी ठरला. हा जो चिकित्सात्मक प्रतिमान आहे हे दुसऱ्या महायुद्धानंतर प्रभावी ठरलेला आहे. त्याचे काही वैशिष्ट्य आहेत, त्याची वैशिष्ट्ये बघून घेऊया आपण. सामाजिक प्रक्रियेवर भर. सामाजिक जाणीवेच्या प्रक्रियेवर भर दिला जातो. सामाजिक स्थित्यांतरणाला महत्त्व दिलं जातं. याच्यामध्ये कशामध्ये? तर सामाजिक स्थित्यांतरणाला महत्त्व दिलं जातं. शोषित व पीडित वर्गाचे निर्मूलन व विकासावर भर. त्याच्यानंतर प्रत्यक्षवाद व अन्वयार्थ दृष्टिकोनातील सामाजिक आकलनाला विरोध. हे महत्त्वाचं आहे बघा. कशाला विरोध केला जातो? तर प्रत्यक्षवाद व अन्वयार्थ दृष्टिकोनातील सामाजिक आकलनाला विरोध केला जातो. त्याच्यानंतर आहे आंतरविद्याशाखीय पद्धतीवर आधारित. कशावर? तर आंतरविद्याशाखीय पद्धतीवर आधारित सामाजिक प्रक्रियेचे आकलन. हे झाले याची वैशिष्ट्य. त्याच्यानंतर आहे संख्यात्मक संशोधन म्हणजेच क्वालिटेटिव्ह मेथड आणि कॉम्पिटेटिव्ह मेथड. याच्यावर पण क्वेश्चन विचारले आहेत. तर संख्यात्मक मेथडमध्ये काय काय येतं ते आपण बघून घेऊया. ज्या संशोधनात निरीक्षण व मापन ज्या संशोधनात निरीक्षण व मापन अत्यंत वस्तुनिष्ठपणे व काटेकोरपणे केले जाते त्याला संख्यात्मक संशोधन असे म्हणतात. यामध्ये वास्तवता ही मूर्त, वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिसापेक्ष मानली जाते. हे संशोधन सिद्धांतावर व निगमनात्मक अन्वेषणावर आधारित असते. भूमिका तटस्थ असते. म्हणजे संख्यात्मक संशोधनामध्ये भूमिका तटस्थ स्वरूपाची असते. संख्यात्मक संशोधनाचे काही वैशिष्ट्य आहेत ते वैशिष्ट्य बघून घेऊया आपण. त्या वैशिष्ट्यामध्ये पहिला आहे वस्तुनिष्ठता, विश्वसनीयता, सप्रमाणता, सत्यपालनशीलता, निश्चितता,
सामान्यीकरण आणि पूर्वानुमान क्षमता हे याची वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर आहे संख्यात्मक संशोधनाचे टप्पे. याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. आयोगाचा क्वेश्चन याच्यावरचा आहे काय तर संख्यात्मक संशोधनाचे टप्पे कोणते यांचा योग्य क्रम लावा म्हणून क्वेश्चन आलेला होता. तर त्याचे टप्पे बघून घेऊया. पहिला आहे समस्या सूत्रण, त्याच्यानंतर परिकल्पनाची निर्मिती, संशोधन आराखडा, तथ्याचे संकलन, त्याच्यानंतर आहे तथ्याचे संकलन झाल्यानंतर विश्लेषण व वर्गीकरण, त्याच्यानंतर सामान्यीकरण आणि सर्वात शेवटी आहे तो अहवाल लेखन आहे. त्याच्यामध्ये सामान्यीकरणाचे 4 प्रकार पद्धती आहेत. त्याच्यामध्ये पहिली आहे तार्किक पद्धत, सांख्यिकीय पद्धत, आगमन पद्धत आणि निगमन पद्धत. निगमन पद्धत या 4 पद्धती आहेत ज्या सामान्यीकरणमध्ये येतात. त्याच्यानंतर आहे गुणात्मक संशोधन. गुणात्मक संशोधन त्यालाच क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणतात. याच्यावर पण क्वेश्चन विचारलेला आहे. क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह रिसर्च याच्यावरती दोन्हीवर पण क्वेश्चन विचारले आहे. त्याच्यामुळं हे जे पॉईंट आहेत ते पूर्ण महत्त्वपूर्णच आहे. त्याच्यामुळे तुम्ही चांगलंच लक्ष द्या याच्याकडे. वाटलं तर माझे लेक्चर पण बघा, दुसरं कुठं भेटतात ते पण बघा. पण हे पॉईंट आहेत हे पॉईंट जरा तुमचे परफेक्टच असले पाहिजेत, कारण की याच्यावर आयोगाचे सतत क्वेश्चन विचारलेले आहेत. तर चला बघूया गुणात्मक संशोधन. गुणात्मक संशोधन त्याच्यामध्ये त्याचे वैशिष्ट्य आहेत. हे गुणात्मक संशोधन पॅटर्न या शास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत. त्याचे वैशिष्ट्य कोणते कोणते आहेत ते बघूया आपण आता. गुणात्मक स्वरूपाची माहिती. संशोधकाला गुणात्मक स्वरूपाची माहिती पाहिजे. नैसर्गिक स्थितीत माहिती संकलन, संशोधन आराखड्यातील लवचिकता, सहेतुक नमुना निवड पद्धती, निरीक्षण व सहभागिता, त्याच्यानंतर आहे सर्वसमावेशकता, सामाजिक संदर्भाचा अभ्यास, व्यक्तिनिष्ठता व वस्तुनिष्ठतेचा समन्वय आणि उद्गामी विचार पद्धतीचा अवलंब आणि सर्वात शेवट आहे खुलेपणा. हे याची वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर आहे संशोधन आराखड्याचे प्रकार. कोणते कोणते प्रकार आहे संशोधन आराखड्याचे ते बघूया आपण आता. अन्वेषणात्मक परिचयात्मक संशोधन आराखडा. तर याच्यामध्ये कोणते कोणते घटक येतात आणि काय काय आहे ते बघूया आपण आता. याच्यामध्ये सामाजिक घटनेमध्ये अंतर्भूत असणाऱ्या कारणांचा शोध घेणे. कोणत्या सामाजिक घटनेमध्ये अंतर्भूत असणाऱ्या कारणांचा शोध घेणे. त्याच्यानंतर आहे अज्ञात तथ्यांचा शोध घेणे व मानवी ज्ञानाची वृद्धी करणे. हे अन्वेषणात्मक आराखड्यामध्ये येतात. त्याच्यानंतर साहित्य सर्वेक्षण, अनुभव सर्वेक्षण व अंतर्दृष्टी प्रेरणा देणाऱ्या घटनांचे विश्लेषण महत्त्वाचे असते. अध्ययनाच्या शेवटी गृहीत कृत्य मांडले जाते. कोणते कृत्य? गृहीत कृत्य मांडले जाते. त्याच्यानंतर त्याचे पॉईंट आहे तो आहे वर्णनात्मक संशोधन आराखडा. त्याला डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन म्हणतात. वर्णनात्मक संशोधन आराखडा. तर याच्यामध्ये येतं वास्तविक तथ्यांचे वैशिष्ट्यांचे सविस्तर विवेचन करणे. त्याच्यानंतर मुलाखत प्रश्नावली, निरीक्षण या साधनाद्वारे तथ्य संकलन केले जाते. त्याच्यानंतर सुरुवात गृहीतकांपासून होते. याच्यावरती क्वेश्चन आहे की सुरुवात गृहीतकापासून होते हे कुठल्या आराखड्याचे वैशिष्ट्य आहे तर ते आहे वर्णनात्मक आराखड्याचे वैशिष्ट्य आहे. गृहीतकांचे परीक्षण केले जाते. पहिल्या गृहीतकापासून सुरुवात होते आणि त्या गृहीतकांचे नंतर परीक्षण केले जाते. त्याच्यानंतर आहे निदानात्मक संशोधन आराखडा. निदानात्मक संशोधन आराखडा डायग्नॉस्टिक रिसर्च डिझाईन. त्याच्यामध्ये सामाजिक समस्याचे निदान करणे म्हणजेच समस्याचे निराकरण करणे, समस्याचे पूर्ण वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करणे. त्याच्यानंतर आहे प्रयोगात्मक किंवा परीक्षणात्मक संशोधन आराखडा एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन त्यालाच म्हणतात. ह्याच्यामध्ये नियंत्रित परिस्थितीत निरीक्षण व चलनांना होणारा परिणाम शास्त्रीयदृष्ट्या अभ्यासला जातो. त्याच्यानंतर गृहीत कृत्याची तपासणी करावी लागते. त्याच्यानंतर प्रायोगिक व नियंत्रित गट, स्वतंत्र चल, आशय चल, बाह्य चल, प्रयोगाचा कालावधी व प्रयोगाची पद्धती यांची मांडणी केली जाते. कशामध्ये? प्रायोगिक किंवा परीक्षणात्मक संशोधन आराखडा म्हणजे एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन याच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे संशोधन समस्याचे वैशिष्ट्ये. ही वैशिष्ट्ये महत्त्वाची आहेत. याच्यावरती पण आयोगाचे क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यामुळं संशोधन समस्याची वैशिष्ट्य तुम्हाला पाठच पाहिजेत. ते कोणती कोणती वैशिष्ट्ये आहेत तर ते बघूया आपण.
तर समस्या महत्त्वपूर्ण असावी, ज्या समस्येवर आपण रिसर्च करणार आहे ती समस्या महत्त्वाची असावी. अशा कुठल्याही समस्येवर म्हणजे ह्याच्यावर रिसर्च करता येत नाही. जर समस्या तुमची महत्त्वाची असेल तर त्याच्यावर रिसर्च केल्यावर तुम्हाला चांगला मार्क मिळू शकतात. त्याच्यामध्ये नंतर 2 नंबर आहे समस्या समाजाच्या उपयोगी असावी. त्याच्यानंतर 3 नाविन्यपूर्ण असावी. नंबर 4 आहे समस्या संदिग्ध आणि संकुचित नसावी. नंबर 5 समस्याचे शीर्षक मोठे असू नये. एकदम शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्ही सर्वांना पटवून दिलं पाहिजे की तुमच्या समस्याचे शीर्षक असं आहे आणि याच्यामध्ये असे पॉईंट आहेत. तर त्याच्यानंतर आहे समस्येत निगडीत चलांचे स्वरूप स्पष्ट व सुनिश्चित असावे. त्याच्यानंतर समस्येचे स्वरूप हे सीमाबाह्य असावे. कसं असावं? समस्येचे स्वरूप सीमाबाह्य असावे. समस्या निवड स्वतःच्या आवडीने करावी. जर समस्येच्या निवडीमध्ये तुमचे जर आवड असेल तर संशोधनात बी तुमची आवड असते, त्याच्यामुळे संशोधन हे योग्यरित्या केले जाते. त्याच्यानंतर आहे परिकल्पनेची वैशिष्ट्ये. याच्यावर पण क्वेश्चन आहे. परिकल्पनेची वैशिष्ट्य याच्यावर क्वेश्चन आहे. परिकल्पनेचे प्रकार याच्यावर पण आयोगाचा क्वेश्चन आलेले आहेत. तर चला बघूया आपण परिकल्पनेची वैशिष्ट्ये कोणते कोणते आहेत. त्याच्यामध्ये आहे मापनक्षम. नंबर 2 चलातील संबंध दर्शविणे. नंबर 3 आहे परीक्षण योग्य. नंबर 4 मूल्ययुक्त आहे. तर हे जे हे विश्लेषण आहे ते पण पुढे बघूया आपण. तर ह्याच्यानंतर आहे परिकल्पनेचे प्रकार. परिकल्पनेचे कोणते कोणते प्रकार आहेत ते बघूया आपण आता सध्या. त्याच्यामध्ये पहिला आहे संशोधन परिकल्पना. संशोधन परिकल्पना म्हणजे काय ते बघूया. निष्कर्षाच्या आधारे सत्य व निश्चित स्वरूपात विधान केले जाते. याच्यामध्ये 2 चलांतील संबंध स्पष्टपणे दर्शवला जातो, त्याला संशोधन परिकल्पना म्हणते. तर कुठला? 2 चलातील संबंध स्पष्टपणे दर्शविला जातो. 2 चलातील संबंध स्पष्टपणे दर्शविला जातो त्याला संशोधन परिकल्पना म्हणतात. त्याच्यानंतर आहे प्रश्नार्थक परिकल्पना. प्रश्नार्थक परिकल्पना म्हणजे प्रश्नाच्या स्वरूपात विधानांची मांडणी केली जाते. प्रश्नाच्या स्वरूपात विधानाची मांडणी केली जाते त्याला प्रश्नार्थक परिकल्पना म्हणतात. त्याच्यानंतर शून्य परिकल्पना. 2 विविध चलांमधील संबंध शून्य गृहीत धरला जातो त्याला शून्य परिकल्पना असे म्हणतात. त्याच्यानंतर आहे नंबर 4 दिशांकित परिकल्पना. दिशांकित परिकल्पनेमध्ये काय काय येतं तर त्याच्यामध्ये ज्या विधानात निश्चित दिशेने होणारी बदलाची दिशा सांगितली जाते त्याला दिशांकित परिकल्पना म्हणतात. नंबर 5 आहे आदेशात्मक परिकल्पना. त्यामध्ये 2 चलातील संबंध निश्चित दर्शविले जात नाहीत. काय? 2 चलातील संबंध निश्चित दर्शविले जात नाहीत त्याला आदेशात्मक परिकल्पना असे म्हणतात. त्याच्यानंतर आहे संशोधनाच्या विविध पद्धती. संशोधनाच्या कोणत्या कोणत्या पद्धती आहेत ते बघूया आपण आता. तर संशोधनाच्या विविध पद्धती त्याच्यामध्ये एक आहे ऐतिहासिक संशोधन पद्धती, त्यालाच हिस्टॉरिकल रिसर्च मेथड म्हणतात. त्याचे महत्त्व काय काय आहे ते बघूया आपण. ऐतिहासिक संशोधन पद्धती ही भूतकालीन सामाजिक आणि भौतिक बदलांचे ज्ञान देते. त्याच्यानंतर संस्था व संघटनांना विकासाची माहिती देते. भारताच्या समृद्ध वारसांची माहिती देते. भारतीय संस्कृतीचे ज्ञान ठेवते. विविध कालावधीत घटनांचा तुलनात्मक आढावा घेते. त्याच्यानंतर वर्तमान काळ व भूतकाळांचा संबंध जोडते. याच्यावरती क्वेश्चन आहे. वर्तमान काळ आणि भूतकाळांचा संबंध कोणत्या पद्धतीमध्ये जोडला जातो ते ऐतिहासिक संशोधन पद्धतीमध्ये जोडला जातो. त्याच्यानंतर भूतकालीन चुका सुधारून भविष्यकालीन आव्हाने पेलणे म्हणजेच आव्हानांना तोंड देता येते. त्याच्यानंतर आहे प्रायोगिक संशोधन पद्धती, त्यालाच एक्सपेरिमेंटल रिसर्च मेथड म्हणतात. त्याच्यावरती बी आयोगाचा क्वेश्चन आलेला आहे. तर वैज्ञानिक पद्धती असून भविष्यकाळाशी निगडीत असते. 2 चलांमधील कार्यकारण संबंध आहे का नाही हे सिद्ध करणे. याच्यावरती क्वेश्चन आलेला होता. त्याची वैशिष्ट्ये काय आहेत? त्याची वैशिष्ट्ये निरीक्षण, यादृच्छिकरण, चलांची हाताळणी, कार्यकारण भाव आणि निरीक्षण आणि पुनरावृत्ती ही प्रायोगिक संशोधन पद्धतीचे वैशिष्ट्य आहेत. त्याच्यानंतर आहे प्रायोगिक पद्धतीच्या पायऱ्या कोणत्या कोणत्या आहेत त्याच्यावरती क्वेश्चन आला होता. तर त्या पायऱ्या कोणत्या कोणत्या आहेत ते बघूया आपण. तर पहिली पायरी आहे समस्याची निवड व मर्यादा. दुसरी पायरी आहे संबंधित साहित्य संशोधनाचा आढावा. तिसरी पायरी आहे परिकल्पनाची व प्रायोगिक अभिकल्पाची निश्चिती. नंबर 4 आहे जनसंख्या निश्चिती व नमुना निवड. नंबर 5 आहे प्रयोगाची कार्यवाही. नंबर 6 माहितीचे विश्लेषण. नंबर 7 आहे अहवाल लेखन. ह्या ज्या आहेत त्या प्रायोगिक पद्धतीच्या
पायऱ्या आहेत. त्याच्यानंतर आहे वर्णनात्मक संशोधन पद्धती, त्याला डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथड म्हणतात. तर याच्यामध्ये वर्णनात्मक संशोधन पद्धतीचे काही प्रकार आहेत, ते प्रकार बघूया आपण. तर त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे सर्वेक्षण पद्धती म्हणजे सर्वे मेथड. त्याचे वैशिष्ट्ये दिलेले आहेत ते बघूया आपण. कमी वेळेत अधिक माहिती ही सर्वेक्षण पद्धतीमध्ये दिली जाते. जनसंख्येच्या वैशिष्ट्यांची माहिती ही सर्वेक्षण पद्धतीमध्ये दिली जाते. तिर्यक छेदात्मक स्वरूप राहतं याचं. संख्यात्मक गुणात्मक माहिती, याच्यावरती क्वेश्चन आला होता. संख्यात्मक व गुणात्मक माहिती ही कोणत्या सर्वेक्षण पद्धतीमध्ये कोणत्या पद्धतीमध्ये दिली जाते, तर ती आहे सर्वेक्षण पद्धतीमध्ये दिली जाते. त्याच्यानंतर स्थानिक समस्येचे शीघ्र निराकरण केले जाते याच्यामध्येच. याचे काही प्रकार आहेत, ते प्रकार बघूया आपण आता. तर त्याच्या प्रकारामध्ये पहिला आहे लोकमत सर्वेक्षण, 2 आहे सामाजिक सर्वेक्षण, 3 आहे शालेय सर्वेक्षण, 4 आहे परीक्षण सर्वेक्षण, 5 आहे दस्तऐवज वारंवारता सर्वेक्षण, 6 आहे न्यादर्श सर्वेक्षण, 7 आहे अनुधावन अभ्यास सर्वेक्षण. तर हे जे होते हे आहेत सर्वेक्षण पद्धतीचे प्रकार. त्याच्यानंतर दुसरी पद्धत आहे व्यक्ती अभ्यास पद्धती म्हणजे केस स्टडी मेथड. व्यक्ती अभ्यास पद्धती याचे काय वैशिष्ट्य आहेत ते वैशिष्ट्य बघूया. तर 1 नंबर आहे दीर्घ कालावधीचा असतो, सखोल अभ्यास लागतो. याच्यामध्ये गुणात्मक अध्ययनाची आवश्यकता असते, उपाययोजना केल्या जातात आणि पाठपुरावा देखील केला जातो. तर तिसरी पद्धत आहे कार्योत्तर पद्धती. कार्योत्तर पद्धतीला एक्सपोस्ट फॅक्टो मेथड म्हणतात यालाच. याच्यावरती बी क्वेश्चन आलेला होता, आयोगाने याच्या आधी विचारलेला आहे. त्याच्यामध्ये काही पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या बघून घेऊया आपण. पहिली पायरी आहे समस्या निवड. त्याच्यानंतर आहे वर्तमान स्थितीची निरीक्षण व मापन करणे. नंबर 3 आहे परिस्थितीतील असलेल्या व नसलेल्या घटकांची नोंदी घेणे. नंबर 4 आहे घटनांची तुलना करणे. आणि नंबर 5 आहे निष्कर्ष काढणे. त्याच्यानंतर नंबर 6 आहे अहवाललेखन करणे. हे कार्योत्तर पद्धतीच्या पायऱ्या आहेत. त्याच्यानंतरची जी पद्धत आहे ती वांशिक पद्धत आहे, त्यालाच द जेनेटिक मेथड म्हणतात. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. ते कोणते 2? रेखात्मक पद्धती आणि तिर्यक छेदात्मक पद्धती, हे 2 प्रकार याच्यामध्ये आलेले आहेत. तर कसं आहे मित्रांनो, आपण फक्त जास्त घेतलेलं नाही आहे. जे एक्झाम ओरिएंटेड आहे तेवढंच फक्त टॉपिक आणि त्या टॉपिकमधले पॉईंट जेवढे महत्त्वाचे आहेत तेच आपण घेतो आहे. आतापर्यंत तुम्ही जेवढं अभ्यासला असेल कालचं लेक्चर आणि आजचं लेक्चर बी बघता की क्वेश्चन ओरिएंटेड आपण फक्त लेक्चर घेतो आहे, IMP फक्त. त्याच्यामुळे याच्या बाहेरचा क्वेश्चन येणारच नाही, 100% गॅरंटी आहे. तुम्ही कालचं लेक्चर बघितलं असताना तर तुम्हाला समजलंच असेल. त्याच्यामुळे जेवढं क्वेश्चन पेपर म्हणजे आपल्या पेपरला आहे तेवढंच आपण टॉपिकमध्ये शिकवतो आहे. चल तर पुढची पद्धत आहे ते बघूया आपण. त्याच्यामध्ये आहे सहसंबंध पद्धती, त्यालाच कोरिलेशन मेथड म्हणतात. याचा उद्देश काय आहे, तर 2 चलांमधील संबंध किंवा त्याचा अभाव तपासणे हे या पद्धतीचं मुख्य वैशिष्ट्य आहे. सहसंबंधाच्या आधारे भविष्यातील गोष्टीविषयी भाकीत करणे. जर भाकीत केलेलं सरळ असेल तर सहसंबंध पद्धतीमध्ये तुमचे बरोबर असतं, जे परिकल्पना केलेली असते त्यावेळेस तुमचा जो प्रोजेक्ट केलेला असतो तो राईट चालत असतो. त्याच्यानंतर आहे सहसंबंध पद्धतीचा अन्य पद्धती कोणत्या आहेत, तर त्याच्यामध्ये पियर्सनची परिघात पद्धती आहे, त्यालाच परिगुणन पद्धती असे म्हणतात. बिंदुरेखीय पद्धत आहे, सहसंबंध पद्धती आहे, द्विश्रेणीय सहसंबंध पद्धती आणि संभावना गुणक सहसंबंध. ह्या ज्या पद्धती आहेत याच्याद्वारे कोरिलेशन काढलं जातं साऱ्या चलांमधलं. त्याच्यानंतर आहे संशोधनाची नैतिक तत्त्वे. संशोधनाची कोणती नैतिक तत्त्वे असतात ती याच्यामध्ये आहे, ते आपण बघूया. त्याच्यामध्ये आहे सहभागी व्यक्तीची संमती असणे. नंबर 2 आहे सहभागी व्यक्तीची माहिती गोपनीय ठेवणे. नंबर 3 व्यक्तिगत गोष्टींचे संरक्षण. नंबर 4 आहे व्यक्तिगत आदर ठेवणे. त्याच्यानंतर योग्य नमुन्यांची निवड करणे. त्याच्यानंतर अपघात, इजा, ताण यांपासून संरक्षण देणे. सहभागी व्यक्तीस निष्क्रियाची माहिती देणे. त्याच्यानंतर वाङ्मयाची चोरी नको. जे कंटेंट आहे तो आपला ओरिजिनल कंटेंट असला पाहिजे. रिसर्चसाठी दुसऱ्यानं रिसर्च केलेला त्याची कॉपी पेस्ट करू नये असं यांचं म्हणणं आहे, म्हणजेच वाङ्मयाची चोरी नको. बौद्धिक प्रामाणिकपणा ठेवावा असं यांचं म्हणणं आहे. स्वनियंत्रण, निपक्षपाती, राष्ट्रीय व सामाजिकदृष्ट्या हितकारणी आणि पूर्वग्रह ठेवू नये.
त्याच्यानंतर संशोधकाची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जावे. संशोधन पैसा व प्रसिद्धीसाठी नको. जर आपल्याला आवड असेल तरच संशोधन केलं पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. तेच की संशोधन हा पैसा किंवा प्रसिद्धीसाठी करू नये. अपूर्ण माहितीच्या आधारे निष्कर्षाची घाई करू नये. का तर निष्कर्षाची घाई केल्यावर आपलं संशोधन आहे ते चुकीचं ठरू शकतं. त्याच्यामुळं अपूर्ण माहितीच्या आधारे निष्कर्षाची घाई करू नये असं यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर आहे विचलनशीलतेचे परिणाम. विचलनशीलतेचे परिणाम याच्यावरती आयोगाचे 2 क्वेश्चन आलेले आहेत. याच्यावरती आयोगाचे एका पाठोपाठ 2023ला 2 क्वेश्चन आलेले आहेत. त्याच्यामुळे हे जो पॉईंट आहे तो महत्त्वाचा आहे. तर चला बघूया आपण. त्याच्यामध्ये विस्तार आहे. विस्तार म्हणजेच रेंज. त्यामध्ये काय म्हणते, श्रेणीतील सर्वात मोठा आणि सर्वात लहान गुणांकातील फरक म्हणजे विस्तार होय. म्हणजेच आर इज इक्वल टू एच मायनस एल. मग याचा अर्थ काय होतो, आर म्हणजे विस्तार म्हणजेच रेंज, एच म्हणजे उच्चतम प्राप्तता म्हणजेच हायेस्ट नंबर आणि एल म्हणजे निश्चितम प्राप्तता म्हणजेच लोएस्ट नंबर. हे जे आहे ते विस्तार काढण्याचं सूत्र आहे. तर सर्वात सोपे पण ढोबळ असे परिणाम आहे. तर हे याचं विस्ताराचं सूत्र झालं. त्याच्यानंतर आहे चतुर्थक विचलन. चतुर्थक विचलन म्हणजेच काय, तर याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे बघा. चतुर्थक विचलन म्हणजे काय, प्राप्तांकांना उतरत्या क्रमाने लिहून श्रेणीचे 4 समान भाग करणे. श्रेणीचे किती बघा, इथं बघा 4 समान भाग करणारे बिंदू म्हणजे चतुर्थक विचलन होय. त्याच्यानंतर हे विस्तारक परिणामापेक्षा अधिक विश्वसनीय परिणाम आहे. त्याच्यानंतर आहे याच्यावरती आलेला आहे क्वेश्चन. ह्या 2 जी लाईन आहेत ह्या दोन्ही लाईन पण 2023चा एक आणि 2021ला ह्याच्यावर क्वेश्चन आलेले आहेत त्या दोन्ही लाईनवर. तर हे तर काय म्हणतंय, परिमाणात मधल्या 50 प्राप्तांकाचा विचार केला जात नाही. तर याच्यावर क्वेश्चन होता की कोणत्या परिणामामध्ये मधल्या 50 याचा विचार केला जात नाही. तर तो आहे चतुर्थक विचलन परिणामामध्ये मधल्या 50 प्राप्तांकाचा विचार केला जातो. याच्यावर क्वेश्चन आला होता. त्याच्यानंतर आहे टोकातील काही प्राप्तांक माहिती नसल्याने चतुर्थक विचलन काढता येतो का नाही, याच्यावर क्वेश्चन आला होता. तर काढता येतो असं याचं उत्तर आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही पॉईंट एकदम महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये खाली त्याचं सूत्र दिलं आहे काय, तर क्यूडी म्हणजे क्वार्टरली डिव्हिएशन, त्यालाच Q3 म्हणजे हा शेवटचा प्राप्तांक आणि Q1 म्हणजे पहिला प्राप्तांक डिवायडेड बाय 2 म्हणजेच आपल्याला चतुर्थक विचलन निघतं. ह्याच्यातून काय निघतं, चतुर्थक विचलन निघतं म्हणजेच QD निघतो ह्याच्यामधून. त्याच्यानंतर आहे सरासरी विचलन, त्यालाच ॲव्हरेज डेव्हिएशन म्हणतात. ते सरासरी विचलन त्यालाच माध्यमान विचलन असे पण म्हणतात. त्याच्यामध्ये विभाजनातील गुणसंख्या आणि मध्यमान यांच्या फरकांच्या बैजिक चिन्हाचा विचार न करता काढलेली सरासरी म्हणजेच सरासरी विचलन होय, असं याची व्याख्या दिलेली आहे. त्याच्यानंतर आहे प्रमाण विचलन, त्याला स्टँडर्ड डेव्हिएशन असे म्हणतात. प्रमाण विचलन म्हणजे काय ते बघूया आपण. काय तर श्रेणीतील प्राप्तांकाच्या माध्यमानापासून विचलनाच्या वर्गाच्या सरासरीच्या वर्गमुळास प्रमाण विचलन असे म्हणतात. तर एस डी किंवा ग्रीक अक्षरात सिग्मा ही संज्ञा आहे. एस डी म्हणजेच स्टँडर्ड डेव्हिएशन, याला ग्रीक भाषेमध्ये सिग्मा असं म्हणतात. ही जी आहे ही या प्रमाण विचलनाची संज्ञा आहे. हे सर्वात विश्वसनीय आणि उपयुक्त आहे असं यांचं म्हणणं आहे. संशोधनाच्या कार्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. निरीक्षणाच्या गटांची तुलना याच्यामध्येच केली जाते. तर निरीक्षणाच्या गटाची तुलना कोणत्या विचलनामध्ये केली जाते, तर ती आहे प्रमाण विचलनामध्ये केली जाते. तर मित्रांनो, आता आपले सारे जे सेकंड टॉपिक आहे तो इथं संपून जातोय. याच्यानंतर आता आपण बघणार आहोत 2024 ते 2019 या वर्षामधले जे क्वेश्चन पेपर आहेत प्रिवियस इयरचे, त्या क्वेश्चन पेपरचं आपण आता सोल्युशन वगैरे घेणार आहोत लगेच याच्यात पुढेच. तर चला स्टार्ट करूया त्याला. जर कुणाला काय डाऊट असेल तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा. जर कुणाला हे जे नोट्स वगैरे पाहिजे असतील तर माझा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करा आणि MS सेट 25 आणि कोणत्या टॉपिकच्या नोट्स पाहिजेत ते तुम्ही टॉपिक सांगा. चॅप्टर 1 म्हणला चॅप्टर 1च्या, चॅप्टर 2 म्हणला चॅप्टर 2च्या. आणि असंच आपली लेक्चर सिरीज चालू आहे सध्या आता आणखीन 8 दिवस. तर तुमच्या फायद्यासाठीच आहे. तर हे लेक्चर तुम्ही पण तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि बघा. तर चला आपण आता क्वेश्चन पेपर सुरुवात करूया.
तर नमस्कार मित्रांनो, तर आपण आता याच्या आधी पाहिलेलं होतं की संशोधन अभियोग्यता म्हणजेच रिसर्च ॲप्टिट्यूडचे आपण टॉपिक पाहिलेला होता की त्यात दुसरा टॉपिक आहे. त्या दुसऱ्या टॉपिकमध्ये आपण पाहिलेलंच होतं की टॉपिक पाहिलेला त्याच्यामधले कोणते कोणते पॉईंट महत्त्वाचे आहेत, त्याच्या कुठल्या पॉईंटवर क्वेश्चन आलेले होते ते पाहिलेलं आहे. तर 2024 पासून 2019 पर्यंत कुठल्या टॉपिकवर क्वेश्चन विचारलेले आहेत ते आपण आता बघूया. तर हा जो आहे तो आयोगाचा क्वेश्चन पेपर आहे, तो 2024चा क्वेश्चन पेपर हा आहे. त्याच्यामध्ये आता 5 क्वेश्चन कोणते आलेले होते ते आपण बघूया. तर चला सुरुवात करूया मग. क्वेश्चन नंबर पहिला म्हणजेच याच्यामधला क्वेश्चन, तर तो आहे टिंब हे गुणात्मक संशोधनाची वैशिष्ट्ये आहे. तर मग सांगितलेलं की गुणात्मक संशोधनावर क्वेश्चन विचारलेला होता, त्याची वैशिष्ट्ये विचारलेत. आपल्या नोट्समध्ये दिलेले आहेत की गुणात्मक संशोधनाची कोणती वैशिष्ट्ये आहेत. तर त्याच्यावर आता पर्याय क्रमांक 1 आहे संख्यात्मक प्रदत्तावर भर, नंबर 2 आहे संख्याशास्त्रीय विश्लेषणावर लक्ष, नंबर 3 आहे अर्थाचे आणि अनुभवाचे सखोल संशोधन, आणि नंबर 4 आहे प्रायोगिक पद्धतीचा आराखड्यास पक्के चिटकून राहणे. तर याच्यामध्ये जो उत्तर आहे तो उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच अर्थाचे आणि अनुभवांचे लेखन संशोधन. हे या प्रश्न क्रमांक 6चे उत्तर आहे, ऑप्शन क्रमांक सी. त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7वा म्हणजेच याच्यामधला क्वेश्चन नंबर 2. टिंब ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे. सकारात्मक संशोधनाची मर्यादा कोणती आहे असा क्वेश्चन विचारलेला आहे. सकारात्मक संशोधन हा पण आपण पॉईंट घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता 4 पर्याय आहेत. ते 4 पर्याय कोणते आहेत ते बघूया. तर नंबर 1 आहे अनुभवजन्य पुराव्यांच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करणे. नंबर 2 आहे अतिजटिल सामाजिक घटनेचा जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती. ऑप्शन 3 आहे व्यक्तिसापेक्ष अर्थनिर्वेचन करण्यात जास्त भर देणे. आणि पर्याय क्रमांक 4 आहे संशोधनामध्ये पक्षपातीपणा आणि वैयक्तिक मते यांना प्रोत्साहन देणे. तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणतं उत्तर आहे कोणतं नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अतिजटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती असणे हे सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे. त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8 म्हणजेच आपला प्रश्न क्रमांक 3. तर याच्यामध्ये आहे टिंब या शैक्षणिक लेखनामध्ये उदाहरण असे म्हणतात. तर कोणत्या लेखनाला उदाहरण असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 आहे लेखकाच्या वैयक्तिक अनुभवाचा संदर्भ. ऑप्शन नंबर 2 माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो ऋणनिर्देश म्हणजे क्रेडिट देण्याचा मार्ग. ऑप्शन सी कथन वाढवण्यासाठी जोडलेला एक काल्पनिक मार्ग. आणि ऑप्शन डी समर्थनार्थ पुराव्याशिवाय समाविष्ट केलेले वैयक्तिक मत. तर याचा जो ऑप्शन नंबर आहे तो ऑप्शन नंबर करेक्ट ऑप्शन आहे नंबर 2 म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो ऋणनिर्देश म्हणजेच क्रेडिट देणारा मार्ग हे याला उदाहरण असे म्हणतात. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 9 म्हणजेच आपला क्वेश्चन नंबर 4. त्याच्यामध्ये हा काय क्वेश्चन आहे तर तो क्वेश्चन आहे टिंब प्रकारच्या संशोधन गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे समाविष्ट आहे. तर त्याच्यामध्ये कशामध्ये फसवा डेटा करणं आहे. तर त्याच्या ऑप्शन नंबर 1 आहे साहित्यिक चोरी म्हणजे वाङ्मय चोरी. 2 बनावट. 3 चुकीचे अर्थविवेचन. आणि नंबर 4 पक्षपातीपणा निवडणूक. तर त्याच्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक बी बनावटपणा. याला बनावटपणा प्रकाराच्या संशोधन गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे समावेश असते. तर पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10 म्हणजेच आपला प्रश्न क्रमांक 5. तो प्रश्न आहे काय म्हणतो तो बघूया चला. तर शोध निबंधामध्ये ग्रंथसूची तयार करण्यासाठी आणि तिचे व्यवस्थापन करण्यासाठी टिंब वापरले जाते. काय वापरलं जातं, कोणतं सॉफ्टवेअर वापरलं जातं ते विचारलं यांनी. तर त्याच्यामध्ये आहे पर्याय क्रमांक 1 सांख्यिकीय सॉफ्टवेअर. नंबर 2 संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर. नंबर 3 ट्रेडशिप सॉफ्टवेअर. नंबर 4 प्रकल्प व्यवस्थापन सॉफ्टवेअर. तर याचा जो करेक्ट उत्तर आहे नंबर 2 म्हणजे संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे.
तर त्याच्यानंतरचे क्वेश्चन आहेत त्याच्यानंतरचे क्वेश्चन जे आहेत हे आहे 2023चा क्वेश्चन पेपर. 2023ला आयोगाने कसे क्वेश्चन विचारलेले होते ते क्वेश्चन बघूया. तर त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 6वा म्हणजेच ह्याच्यामधला प्रश्न क्रमांक आपला जो होता तो 7वा आहे. याच्यामध्ये संशोधकाच्या ठाई टिंबटिंब असलीच पाहिजे. हे संशोधकाच्या ठाई काय असली पाहिजे हे आपण मगाच शिकवलेलं आहे. त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे संशोधन अभिव्यक्ती असली पाहिजे. नंबर 2 संशोधन अभियोग्यता असली पाहिजे. नंबर 3 आहे संशोधनाबाबतची माहिती असली पाहिजे आणि सत्ताच्या विषयावरील प्रभुत्व असले पाहिजे. तर पर्याय क्रमांक जो 6 आहे त्याचं उत्तर काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा बरं. संशोधनाच्या अंगी काय असली पाहिजे. तर संशोधकाच्या अंगी संशोधन अभियोग्यता असली पाहिजे. संशोधन अभियोग्यता म्हणजेच पर्याय क्रमांक 2 संशोधन अभियोग्यता असली पाहिजे म्हणजेच रिसर्च ॲप्टिट्यूड असला पाहिजे. जर तुम्हाला मराठीमध्ये जरा समजत नसेल तर इंग्लिशमध्ये क्वेश्चन लवकर टॅकल होतात. जर तुम्हाला थोडा इंग्लिशचा जर अभ्यास असेल तर इंग्लिशमध्ये क्वेश्चन जरा लवकरच टॅकल होतात. त्याच्यामुळे तुम्ही इंग्लिशलाही लक्ष देऊ शकता. तर त्याचा नंबर आपला जो क्वेश्चन नंबर 7 आहे म्हणजेच इकडला क्वेश्चन नंबर 8 तो बघूया. तर याच्यामध्ये दिले गुणात्मक संशोधनातील टिंबटिंबच्या नोंदी करणे यास टिप्पण काढणे असे म्हणतात. तर हाच क्वेश्चन जो आहे तो कशावर आहे क्वालिटेटिव्ह रिसर्चवर आहे. क्वालिटेटिव्ह रिसर्च आपण मागास पाहिलेला होता. तर त्याच्यामध्ये चिंतनात्मक टिप्पण, स्मरण टिप्पण, आकलन टिप्पण आणि संशोधन टिप्पण हे उत्तर आहे. तर त्याच्यामध्ये जो उत्तर आहे तो उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चिंतनात्मक टिप्पण म्हणजेच रिफ्लेक्टिव्ह नोट्स काढणं गुणात्मक संशोधनामध्ये घेतलं जातं. तर पर्याय क्रमांक 7चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. क्वेश्चन नंबर 7चं पर्याय क्रमांक 1 आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8 अध्ययन आणि अध्ययन प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यासाठी योग्य माहिती संकलन साधन टिंबटिंब हे असेल तर कोणतं साधन योग्य असेल. त्याच्यामध्ये पर्याय 1 आहे संशोधन कसोटी. नंबर 2 नैदानिक कसोटी. नंबर 3 प्रमाण कसोटी. नंबर 4 उत्तर कसोटी म्हणजे पोस्ट टेस्ट. तर याचं जे उत्तर आहे तो आहे डायग्नोस्टिक टेस्ट. डायग्नोस्टिक टेस्ट म्हणजेच पर्याय क्रमांक 2 नैदानिक कसोटी त्यालाच इंग्लिशमध्ये डायग्नोस्टिक टेस्ट असे म्हणतात. तर क्वेश्चन नंबर 8चं उत्तर पर्याय क्रमांक बी आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे तो आहे क्वेश्चन नंबर 9. याच्यामध्ये काय आहे तर ते बघूया आपण. याच्यावरती मागास तुम्हाला विचारलेलं बघा चतुर्थक जो आहे याच्यावरती क्वेश्चन आलेला होता तर तो हाच आहे का बघा. जर वारंवार वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर विचलनाचे योग्य प्रमाण टिंबटिंब असते आहे. इथं बघा टोकाचे प्राप्तांक म्हणलं यांनी. टोकाचे प्राप्तांक कशामध्ये असतात ते बघा. आता तुम्ही काय म्हणताय तर याचं उत्तर काय आहे विस्तारक आहे का 2 चतुर्थक विचलन, सरासरी विचलन आणि प्रमाण विचलन. तर याचं उत्तर जो आहे तो आहे पर्याय क्रमांक 2 चतुर्थक विचलन. आता या टॉपिकच्या शेवटून सेकंड लास्ट पॉईंट आहे. सेकंड लास्ट पॉईंट हाच आपला चतुर्थक विचलन आहे. त्याच्यावर सांगितलं की 2023ला आणि 2021मध्ये क्वेश्चन आलेला होता याच्यावरतीच. त्याच्यामुळे याच्याकडे लक्ष असू द्या म्हटलेलं मागास तुम्हाला. जर तुम्ही लक्षपूर्वक लेक्चर केले तर तुम्हाला क्वेश्चन टॅकल होतील आयोगाचे. त्याच्यामुळं तुम्ही कुठलाही व्हिडिओ जो आहे तो स्किप करू नका. तो कंटिन्यू पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा तेव्हा तुम्हाला सर्व क्वेश्चन टॅकल होतील. तर पर्याय क्रमांक हे क्वेश्चन नंबर 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. तर चला पुढचा क्वेश्चन बघूया आपण. संशोधन प्रक्रियेचे म्हणजेच रिसर्च जर्नलचे टिंबटिंब मूल्य मानक मूल्य टिंबटिंबवर ठरते. तर कशावर ठरते त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे प्रकाशक. नंबर 2 आहे इम्पॅक्ट फॅक्टर. नंबर 3 आहे सायटेशन इंडेक्स आणि नंबर 4 आहे जनरल छपाई. तर क्वेश्चन नंबर 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इम्पॅक्ट फॅक्टर. तर क्वेश्चन नंबर 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इम्पॅक्ट फॅक्टर. याच्यावरती मूल्यमापनावर भर पडला जातो. त्याच्यानंतर हे जे आहे ते क्वेश्चन 2021चा क्वेश्चन पेपर आहे. 2021च्या क्वेश्चन पेपरमध्ये कसे रिसर्च ॲप्टिट्यूडवर क्वेश्चन आले होते म्हणजे संशोधन अभियोग्यतेवर कसे क्वेश्चन आले होते ते पण बघून घेऊया चलतच. तर त्याच्यामध्ये विचारलं टिंबटिंबचा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येत नाही. कशाचा उपयोग करून इतिहास विषय शिकवता येत. अरे हा जो आहे हा पहिल्या ह्याचा क्वेश्चन आहे. हा आपण कालच बघितलेला होता. तर हे बघितलं होतं आपण. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ही दिग्दर्शक पद्धत कारण की ही विज्ञान विषयामध्ये वापरली जाते. आपले क्वेश्चन जे आहेत रिसर्च ॲप्टिट्यूडचे ते इथून 5पासून चालू होतात. 5 नाही 6पासून चालू होतात. तर
हे बघूया क्वेश्चन नंबर 6 काय म्हणतोय. संशोधनासाठी सर्वात आवश्यक गुण टिंबटिंब होय. त्याच्यामध्ये एक आहे वक्तशीरपणा, नंबर 2 बुद्धिमत्ता, नंबर 3 आहे संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची आणि नंबर 4 आहे स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व. तर याचं उत्तर काय आहे तर कमेंटमध्ये सांगा, कारण की आपण हे जे घटक आहेत ते मागास घेतलेले आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, संशोधनातील संशोधकाच्या मनापासून असणारी अभिरुची. पर्याय क्रमांक 6चं क्वेश्चन नंबर 6चं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन कोणता आहे तो बघूया आपण. गुणात्मक संशोधनात चिंतनशील टिपा टिंबटिंबच्या नोंदी करणे यास टिंबटिंब असे म्हणतात. सांकेतीकरण म्हणतात, टिपण काढणे म्हणतात, निसांकेतीकरण म्हणतात का सूचना काढणे म्हणतात. तर पर्याय क्रमांक क्वेश्चन नंबर 7चं उत्तर आहे टिपण काढणे म्हणजेच मेमोइंग म्हणजे टिपण काढणे. क्वेश्चन नंबर 7चं उत्तर पर्याय क्रमांक 2B आहे. मेमोइंग म्हणजे टिपण काढणे. त्याच्यानंतर आहे शैक्षणिक संपादन. हे टिंबटिंब चल श्रेणीवर मोजले जाते. कोणत्या श्रेणीवर शैक्षणिक संपादन मोजले जाते हे या क्वेश्चन विचारलेला. त्याच्यामध्ये एक आहे नामांकन श्रेणीवर, नंबर 2 आंतर श्रेणीवर, नंबर 3 गुणोत्तर श्रेणीवर, नंबर 4 क्रमांकन श्रेणीवर. तर त्याचं उत्तर जो आहे ते उत्तर आहे त्याचं नंबर 2 आंतर श्रेणीवर शैक्षणिक संपादन मोजले जाते. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 9 काय म्हणतो हे बघूया आपण आता. जर वारंवारता विचलनामध्ये काही टोकाचे प्राप्तांक याच्यावर पण क्वेश्चन आहे. मागास तुम्हाला सांगितलं होतं की याच्यावर क्वेश्चन आहे. टोकाचे प्राप्तांक असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य परिमाण टिंबटिंब हे असेल. योग्य परिणाम कोणते असेल तर त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे माध्यमान, 2 मध्यांक, 3 बहुलक आणि 4 विस्तार. तर याचं जे उत्तर आहे ते आहे मध्यांक, कारण की चतुर्थक मध्यांक जो पॉईंट होता त्याच्यामध्ये आपण हे शिकलेलो आहे. जर वारंवारता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य परिणाम हे मध्यांक कशा तर मध्यांक हे असेल. म्हणजेच पर्याय क्रमांक B हे 9चे उत्तर आहे. मी आणखीन हे तुम्हाला सांगतोय की जे तुम्हाला याच्या आधीचे टॉपिकचे लेक्चर घेतलेले आहेत ते लक्षपूर्ण ऐका आणि नोट्स वगैरे घ्या, कारण की ते एकदम एक्झाम ओरिएंटेड IMP आहे सारे. कारण की मी जे हे काढलेले आहेत पॉईंट ते सर्व एक्झाम ओरिएंटेड आहे. ह्याच्यामध्ये कुठलाही फापट पसारा डाटा नाही आहे, कारण की जो एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे तेच मी टॉपिक आणि पॉईंट त्यातले काढून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जे 8 दिवस राहत आहेत ना, तुम्ही हे जरी करून गेलात तरी तुम्हाला होऊन जाईल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की दररोज लेक्चर वगैरे येत आहेत आणि उद्यापासून तुम्हाला हे जे सेपरेट क्वेश्चन पेपरही सरावासाठी येऊन जाते. त्याच्यामुळं कसे क्वेश्चन टॅकल करायचे आयोगामध्ये एक्झाममध्ये हे पण तुम्हाला सर्व ह्याच्यामध्ये दिलं जाईल. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जे विद्यार्थी मित्र असतील त्यांना पण शेअर करून घ्या. तर चला आपण पुढच्या क्वेश्चन नंबरला सुरुवात करूया. त्याच्यामध्ये आहे संशोधन लेख. त्याला रिसर्च पेपर म्हणतात. रिसर्च पेपर टिंबटिंबवर आधारित असतो. कशावर असतो? संशोधन लेख हा टिंबटिंबवर आधारित असतो. तर तो प्राथमिक डाट्यावर आधारित असतो का, दुय्यम डाट्यावर माहितीवर आधारित असतो का, वर्णनात्मक माहितीवर आधारित असतो. तर याच्यावर आता मल्टी लेअरमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. तर याचं उत्तर काय येतं तर ह्याचं उत्तर आहे प्राथमिक माहिती आणि द्वितीय माहिती याच्यावरच आपला संशोधन पेपर आधारित असतो. म्हणजे 1 आणि 2. तर 1 आणि 2 कुठं आहे तर पर्याय क्रमांक C मध्ये 1 आणि 2 आहे. तर म्हणजेच पर्याय क्रमांक C हे याचं उत्तर आहे. कोणतं तर पर्याय क्रमांक C याचं उत्तर आहे. तर ते चला आता पुढचा क्वेश्चन बघूया. तर पुढचा क्वेश्चन तर इथून आपले आता 2020चे क्वेश्चन चालू झालेले आहेत, कारण 2000 याला क्वेश्चन झालेच नव्हते. आपले 21ला कोरोनामुळे तर पेपर झाला नाही, त्यामुळं 2021चाच क्वेश्चन पेपर आहे. तर तो बघूया. याचा होता क्वेश्चन आपण रिसर्च ॲप्टिट्यूडचा नाही येतो, 5वा पण नाही. इथून आहे रिसर्च ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन. नंबर 6पासून रिसर्च ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन चालू होतात. तर चला 6वा क्वेश्चन बघूया. 6वा क्वेश्चन काय म्हणतं, सॉक्रेटिसने टिंबटिंब संशोधनाची पद्धती दिली. म्हणते सॉक्रेटिसनं कुठल्या संशोधन पद्धती दिली तर त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक D संवाद
त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे प्रायोगिक, 2 निरीक्षण, 3 चिकित्सात्मक आणि पर्याय क्रमांक डी संवाद. तर सॉक्रेटिसनं कोणती संशोधन पद्धती दिलेली आहे? तर सॉक्रेटिसनं पर्याय क्रमांक डी संवाद पद्धती ही सॉक्रेटिसनं दिलेली आहे. त्याच्यानंतर जो आहे तो पर्याय क्वेश्चन नंबर 7 प्रायोगिक संशोधनाचा हेतू टिंबटिंब असतो. तर प्रायोगिक संशोधनाचा हेतू काय असतो हे आपण मागास शिकलेलो आहे की प्रायोगिक संशोधनाचा हेतू काय असतो. तर चला बघूया त्याचे ऑप्शन काय काय आहेत ते. तर चलांमधील संबंध प्रस्थापित करणे, चलांचे वर्णन करणे. नंबर 3 आहे सिद्धांताच्या उपाययोजनांचा अभ्यास करणे आणि प्रघात म्हणजे ट्रेंड विश्लेषणाचा अभ्यास करणे. तर जो क्वेश्चन नंबर 7 आहे, क्वेश्चन नंबर 7चं उत्तर आहे तो पर्याय क्रमांक सी आहे, म्हणजे सिद्धांताच्या उपाययोजनांचा अभ्यास करणे. हे प्रायोगिक सिद्धांताचा हेतू आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8 आहे संशोधकाने टिंबटिंब घालून दिलेल्या मर्यादांना टिंबटिंब असे म्हणतात. तर संशोधनाच्या मर्यादा कोणत्या आहेत ते मगच आपण पॉईंट बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये 1 आहे उद्दिष्टे, 2 आहे परिमर्यादा, 3 आहे गृहीतके, 4 आहे परिकल्पना. तर याचं जे उत्तर आहे तर पर्याय क्रमांक 2 परिमर्यादा आहे, म्हणजे संशोधकाने घालून दिलेल्या मर्यादांना टिंबटिंब असे म्हणतात. तर पर्याय क्रमांक 2 परिमर्यादा असे म्हणतात. तर क्वेश्चन नंबर नेक्स्ट क्वेश्चन आहे 8. ह्याच्यामध्ये काय विचारलं जाते तर हे बघा क्वेश्चन. हा जो क्वेश्चन आहे तो आपला डबल याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. विचलन परिविचलन कोणते आहे? तर तुम्हाला मग सांगितलं की 2 क्वेश्चन लागोपाठ आलेले आहेत. तर हा एक क्वेश्चन आहे. तर कोणत्याही वारंवारता वितरणामध्ये 50वे शतमान आणि टिंबटिंब सारखेच असतात. त्याच्यामध्ये 1 माध्यम आहे, पर्याय क्रमांक 2 मध्यम, पर्याय क्रमांक 3 चतुर्थक विचलन आणि पर्याय क्रमांक डी प्रमाण विचलन. तर याचं उत्तर जो आहे तो आहे मध्यांक, पर्याय क्रमांक बी. पर्याय 9चा पर्याय क्रमांक किती आहे? पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे, म्हणजेच मध्यांक. त्यामुळे तुम्ही जे नोट्स दिलेले आहेत ते काळजीपूर्वक अभ्यासानंतर क्वेश्चन सोडवा, तुम्हाला हे क्वेश्चन टॅकल होतील. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे एक संशोधक पूर्वीच्या संशोधन लेखातील माहिती वापरून नवीन संशोधन लेख करतो. हे टिंबटिंब आहे, नैतिक आहे, अनैतिक आहे, मान्य आहे का योग्य आहे? कोणता आहे लवकर सांगा बरं कमेंट करून. तुम्हाला मग सांगितलेलं होतं काय आहे ते. तर पर्याय क्रमांक 2 अनैतिक आहे. का तर इथं वाङ्मय चोरी आहे, म्हणजेच ह्यानं याची कॉपी करतंय. संशोधनामध्ये कॉपी चालत नाही, स्वतःचा ओन कंटेंट पाहिजे तेव्हा संशोधन योग्य मानले जाते. अशी कॉपी केल्यावर संशोधन मान्य केलं जात नाही. त्याच्यामुळं इथं पर्याय क्वेश्चन नंबर 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 2 अनैतिक संशोधन. त्याच्यानंतर आता क्वेश्चन बघूया आपण. हे जे आहे ते 2019चे क्वेश्चन पेपर आहेत. 2019ला 5 क्वेश्चन आलेले, ते कसे कसे आले होते ते बघूयात आपण. तर चला सुरुवात करूया. हे पाचवा क्वेश्चन आपला टीचिंग ॲप्टिट्यूडचा आहे, रिसर्चचा नाही आहे. आता इथून आपले क्वेश्चन सुरुवात झाले. तर 6वा क्वेश्चन काय म्हणतो? सत्यशोधनासाठी सत्यशोधनासाठी संवाद पद्धती टिंबटिंब यांनी दिली. तर सत्यशोधनाची संवाद पद्धती कुणी दिली हे विचारता यांनी. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक काय प्लूटो, 2 सॉक्रेटिस, 3 फ्रोबेल आणि 4 आहे हर्बर्ट. तर याच्यामध्ये जे उत्तर आहे ते उत्तर आहे सॉक्रेटिस, पर्याय क्रमांक 2 यांनी. म्हणजे सॉक्रेटिस यांनी सत्यशोधनाची संवाद पद्धती दिली आहे म्हणते. तर याच्यामध्ये आता बाकीच्यांनी कोणती दिली? प्लूटोनं जे आहे ते प्लूटोनं आशीर्वाद पद्धत लिहून घ्या तुम्ही वाटलं तर. याच्यामध्ये प्लूटोनं आशीर्वाद पद्धती दिली. सॉक्रेटिसने सत्यशोधक पद्धतीमध्ये संवाद पद्धती सॉक्रेटिसची आहे. फ्रोबेल यांनी जे आहे ते नैतिक प्रगतीकरणाचा सिद्धांत फ्रोबेल यांनी दिला. त्याच्याचबरोबर नंतर जो आहे हर्बर्ट यांनी पंचपदी हे हर्बर्ट यांनी दिलेले आहे. हे आपल्या नोट्समध्ये पॉईंट टाकायचा राहिला, त्यामुळे इथं देतो तुम्हाला पॉईंट. तर इथं डबल लक्ष ठेवा तुम्ही की प्लूटो यांनी कोणती पद्धत दिली. तर आशीर्वाद पद्धत जी आहे ती प्लूटो यांनी दिली. सॉक्रेटिसनं संवाद पद्धती दिली. फ्रोबेलनं कोणती दिली तर नैसर्गिक प्रगतीकरण सिद्धांत दिला. आणि हर्बर्ट यांनी पंचपदी ही पद्धत दिली. चला तर नोट करून घेतलं का? नोट करून घेतलं तर चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. जर एक चल नामांकित
नामांकन श्रेणीवर मोजले जात असेल आणि दुसरे चल आंतरश्रेणीवर मोजले जात असेल तर योग्य संशोधन पद्धती कोणती? आता संशोधन पद्धती विचारल्यात. ह्या संशोधन पद्धती आपण मागं अभ्यासलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे प्रायोगिक पद्धत, पर्याय क्रमांक 2 आहे व्यक्ती अभ्यास पद्धत, पर्याय क्रमांक 3 आहे तिर्यक छेदात्मक पद्धत आणि पर्याय क्रमांक डी आहे सहसंबंध पद्धत. तर याच्यामध्ये जो आहे तो योग्य पर्यायाचं उत्तर जो आहे तो पर्याय क्रमांक 1 आहे प्रायोगिक पद्धत. हा आपण मागास शिकवलेला आहे. त्याच्यामुळे जे शिकवले त्या गोष्टी तुम्ही नीट अभ्यास करा तर तुम्हाला क्वेश्चन टॅकल होतील. तर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. तर नेक्स्ट क्वेश्चन काय, खालीलपैकी कोणते चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य नाही? हे विचारलं होतं बघा तुम्हाला, कोणते वैशिष्ट्य नाही म्हणून मग आपण सांगितलेलं परिकल्पनेचे कोणते वैशिष्ट्य नाहीत. तर परिकल्पना हे जो पॉईंट आहे तो चांगला अभ्यास आहे. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे तपासणी क्षमता, नंबर 2 वस्तुनिष्ठता, 3 गुंतागुंत, पर्याय क्रमांक 4 संबोधन स्पष्टता. तर सांगा बरं कमेंट करून कोणतं जो आहे तो याचं वैशिष्ट्य नाही, चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य नाही. कमेंट करून सांगा पद्धतीने. मग आज सांगितलेले कोणते कोणते परिकल्पनेचे वैशिष्ट्य आहेत ते, ह्याच्यामध्ये तपासणी क्षमता हे वैशिष्ट्य आहे, वस्तुनिष्ठता हे पण वैशिष्ट्य आहे, संबोधन स्पष्टता हे पण वैशिष्ट्य आहे. याच्यामध्ये वैशिष्ट्य नाही म्हणलं तर पर्याय क्रमांक सी गुंतागुंत हे चांगल्या परिकल्पनेचे वैशिष्ट्य नाही, म्हणजे पर्याय क्रमांक क्वेश्चन नंबर 8चं उत्तर पर्याय क्रमांक सी आहे. चला तर त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघूया आता आपण. जर वारंवारता वितरणामध्ये मध्यमान आणि मध्यांक अनुक्रमे 20 व 21 असतील तर टिंबटिंब हे वितरणाचे बहुलक असेल. तर याच्यासाठी बहुलकाचं सूत्र असणं माहिती पाहिजे. त्याला आता गणित आहे ते सोडावं लागतं. त्याचे पर्याय क्रमांक 1 आहे 21, पर्याय क्रमांक बी आहे 16, पर्याय क्रमांक सी आहे 26 आणि पर्याय क्रमांक डी आहे 11. तर हे कसं सॉल्व करायचं तर तुम्हाला सांगतो. चला आता हे आहे बहुलक बरोबर 3 मध्यगा वजा 2 मध्य. तर आता आपल्याला इथं काय विचारलं, बहुलक काढायचं आहे. तर इथं मध्यगा दिलेल्या आहेत आपल्याला. किती दिलेल्या आहेत मध्यगा? तर मध्यगा दिलेल्या आहेत आपल्याला 22 आणि मध्य दिलेला आहे आपल्याला 20, म्हणजे 3 गुणुले 22 वजा 2 गुणुले 20 यांचा जर गुणाकार केला तर यांचा गुणाकार काय येतो, 22 1 22 22 2 24 22 त्रिक 66 वजा 20 21 20 दोन्ही 40, 66 वजा 40 बरोबर काय येतं आहे 26, म्हणजेच याचं बहुलक किती आहे 26. तर आता 26 म्हणल्यावर 26 पर्याय क्रमांक आता आपलं काय आलं उत्तर 26. तर 26 आले. तर पर्याय क्रमांक 26 कुठं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी हे 26 आहे, म्हणजेच याचं उत्तर किती येतं आहे पर्याय क्रमांक सी. समजलं ना तुम्हाला कसं केलं ते? पहिल्यांदा सूत्र लिहून घ्या तुम्हाला वाटत असेल तर, डबल एकदा सांगतो तुम्हाला इथं. सूत्र लिहून घ्या. बहुलक बरोबर 3 मध्यगा वजा 2 मध्य. तर आपल्याला इथं काय काढायचं तर त्यांनी जर काही वरी बघा एकदा, वितरणाचे बहुलक काढायचे म्हणते. मग आपल्याला बहुलक काढायचे तर आपल्याला 3 मध्यगा दिलेले आहेत त्यांनी. तर मध्यगा किती आहेत 22. तर इथं इज इक्वल टू 3 गुणुले 22 वजा 2 गुणुले मध्य किती दिलेला आहे, मध्य दिलेला आहे आपल्याला 20. तर यांचा आता गुणाकार करायचा. 22 गुणिले 3 बरोबर किती येतोय 66 वजा 20 गुणिले 2 बरोबर येतो 40. यांची जर मायनस केलं तर ह्याचं उत्तर किती येतंय 26 येतंय. 66 मधून 40 गेले तर उत्तर 26 येतं. मग आपल्याला जो उत्तर पाहिजे होता तो उत्तर आला. पर्याय क्रमांक जो आपला सी आहे तो सी आपला, तर पर्याय क्रमांक सी आपलं जे उत्तर आहे ते 26 आहे. तर हे आज सूत्र होतं, लक्षात ठेवा तुम्ही, लिहून घ्या वाटलं तर एका ठिकाणी कुठेतरी, कारण तुम्हाला अभ्यासाला हे आहे. तर त्याच्यानंतर आपण क्वेश्चन पेपर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. तर त्याच्यामध्ये काय, दुसऱ्याचे संशोधन
दुसऱ्याचे संशोधन आवश्यक ते श्रेय न देता वापरणे यास टिंबटिंब असे म्हणतात. तर पर्याय क्रमांक 1 कॉपीराईट, पर्याय क्रमांक B वाङ्मयचौर्य, पर्याय क्रमांक C प्रकाशन आणि पर्याय क्रमांक D स्वामित्व हक्क. तर याचं जे उत्तर आहे ते ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B वाङ्मयचौर्य. याच्यावरती 3दा क्वेश्चन आला आहे कॉपीराईटवर. हे वाङ्मयचौर्य जे आहे ते याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक सर्व गोष्टीचा अभ्यास करा. तर आपले क्वेश्चन इथं संपलेले आहेत. 2024 ते 2019 सर्व क्वेश्चन संपलेले आहेत. कुठं जर काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगा कुठल्या क्वेश्चनला डाऊट असेल. जर कुठला पॉईंट आपला घ्यायचा राहिला असेल तर तसा मला मेसेज करून द्या. आपण त्या पॉईंटचं सेपरेट लेक्चर पण घेऊ. आणि आणखी आता 8 दिवसावर पेपर आलेले आहेत. त्याच्यामुळं तुम्ही काही जर पाहिजे असेल तर नोट्स वगैरे ज्या तर आपला नंबर दिलेला आहे याच्यामध्ये कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिला आहे. त्याच्यावर मेसेज करा. तुम्हाला ज्या टॉपिकच्या नोट्स पाहिजेत त्या टॉपिकच्या नोट्स दिल्या जातील. आपला नंबर पण आहे तिथं. तर चला आपलं लेक्चर आजचं इथं स्टॉप करू. हे लेक्चर जे आपले मित्र वगैरे आहेत जे सेटची तयारी करतात त्यांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की आपल्याला दररोज इथून पुढं अशीच सिरीज बघायला भेटणार आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. आणि याच्यामध्ये गेलं का प्लेलिस्टमध्ये गेल्या तुम्हाला तिथं MS सेट 2025 पेज दिसेल. त्याला जर क्लिक केलं तुम्ही तर तिथं तुम्हाला आपले ह्याच्या आधीचे बी लेक्चर कोणते महत्त्वाचे आहेत ते पण सापडतील. आणि नवीन अपकमिंग लेक्चर कोणते येणार आहेत ते पण दिसतील. तर चला आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. तर धन्यवाद.